11वे संमेलन आणि जे रविवारला बाबासाहेब आपल्या वक्तव्यामध्ये सांगतात विद्यार्थ्यांना की समाजातील लोक हे अनपढ लोक आहेत, कारण की एज्युकेशन नसल्यामुळे ते गाव देहाटात राहत होते आणि त्या गाव देहाटात राहिल्यामुळे त्यांचे जे मुखिया आहेत ते त्यांच्याकडून जे काही त्यांना घाबरवून धाक दाखवून त्यांच्याकडून काम करून घेत होते. परंतु तुम्ही बाबासाहेब म्हणतात की तुम्ही अशा लोकांना आता घाबरायची गोष्ट नाही, तर तुम्ही एकजुटीने राहा आणि आपले हक अधिकार मिळवण्यासाठी तुम्ही व्यक्तिगत स्वार्थापेक्षा जे तुम्ही स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थापेक्षा समाजाच्या स्वार्थाकडे समाजाच्या फायद्याकडे तुम्ही अधिक लक्ष दिले पाहिजे असे बाबासाहेब त्यावेळेस विद्यार्थ्यांना सांगतात. त्याप्रमाणे पुन्हा बाबासाहेब विद्यार्थ्यांनी युवकांना सांगतात की सार्वजनिक कार्यात कार्य करतास विशेष विद्या किंवा बुद्धी लागते असे नाही. जर कार्याची खरीखुरी तळमळ असेल, युवकांना जर कार्याची खरीखुरी तळमळ असेल, त्याग करण्याची प्रवृत्ती असेल, तर कोणीही चांगले कार्य करून टाकू शकेल. असे लोक आपल्यात आहेत आणि आणखी निर्माण होतील. बाबासाहेब हे शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या 3ऱ्या अधिवेशनात युवकांना असे संबोधित करून असे मार्गदर्शन करतात. बाबासाहेब त्यावेळेला सांगतात की हे काँग्रेसचे लोक आणि आणखी जे सत्ताधारी लोक आहेत ते आमच्या युवकांना भूल तापा देऊन पैसा देऊन ते आपल्याकडे वळवतात आणि वळवून ते समाजातील अज्ञानी लोकांना आम्ही दाखवून ते आपल्या समाजामध्ये फूट पाडतात. तर अशा लोकांना तुम्ही जबाब दिला पाहिजे. तुम्ही त्यावेळेस बाबासाहेब सांगतात की आमचे जे वृत्तपत्र आहेत त्या वृत्तपत्रात सुद्धा आम्हाला बातमी देता येत नाही आणि आमच्या लोकांची बातमी सुद्धा ते लोक छापत नाहीत. तर अशा वेळा तुम्ही आणखी जास्तीत जास्त युवकांना तुम्ही सामाजिक कार्यामध्ये आणल्या पाहिजे. आणल्यानंतर त्यांना जरी विद्या जे नसली तरी बाबासाहेबांनी दिलेले जे काही कोटेशन आहे, बाबासाहेबांनी दिलेले साहित्य आहे आणि बाबासाहेबांच्या साहित्याला वाचन जर केलं तर तो कार्य करू शकतो. त्यानंतर बाबासाहेब पुन्हा आणखी सांगतात की विद्वान आणि कर्तव्यवान माणसं नसली तरी चालतील, मला चालतील, पण निष्ठेची माणसे हवी. विद्येचा तुटवडा मी भरून काढण्यास खंबीर आहे. जो विकला जातो तो विकला जातो, लोभाला बळी पडतो, त्याचा काही उपयोग नाही. आपल्यावर व भावी पिढीवर जर आज आम्ही जिवंत आहोत तर आज आमच्यावर आणि येणाऱ्या भावी पिढीवर त्यांचा पुढचा मार्ग सुकर करण्याचे कर्तव्य आमचे आहे. बाबासाहेब काय म्हणतात की आज जर आम्ही जिवंत असू आणि येणाऱ्या पिढीसाठी जर आम्हाला मुलं जिवंत करायचे असेल तर ती चळवळीचं कार्य हे अंशतः धुरा हे आमच्या खांद्यावर आहे आणि आम्ही ती योग्य सांभाळली पाहिजे असे बाबासाहेब युवकांना सांगतात. आणि हे सर्व बाबासाहेब जर सांगत आहेत तर मग आज युवा वर्ग हा आंदोलनात उदासीन आहे असे विषय ठेवण्यात आम्हाला वाटत नाही. परंतु त्यांना हे खरे मार्गदर्शन बाबासाहेबांच्या योग्य साहित्याचं मार्गदर्शन हे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ते युवा वर्ग बरोबर या सर्व चळवळीपासून आंदोलनापासून दूर दूर असतो. कधी कधी तर मी आज बघितलं की आज मी भरपूर युवकांना विचारलं की आज काय आहे, परंतु भरपूर युवकांना हेच माहित नव्हतं की आज विद्यार्थी दिवस आहे. परंतु अनेक जे असतात शिक्षक दिवस हे माहिती आहे, विद्यार्थी दिवस सुद्धा एक दुसऱ्या नावाने माहिती आहे.
परंतु आज 7 नोव्हेंबरला बाबासाहेबांच्या शाळेत प्रवेश दिवस आहे, आज हा विद्यार्थी दिवस आहे, हे युवकांनाच माहिती नाही. आणि पे बैक टू सोसायटी के सही मायने क्या होना चाहिए जो विषय आहे, मला वाटते याच्या आधी आम्ही असे प्रोग्राम हिंगणा तालुका संयुक्त विद्यालय समितीच्या माध्यमातून जे युवक चांगल्याप्रमाणे समाजामध्ये पास होत होते, तर अशांना आम्ही पास झाल्यानंतर त्यांचा सत्कार घेण्यासाठी हे विषय ठेवून आम्ही त्यांचा सत्कार करत होतो. त्यामध्ये आशिषभाऊ फुलझेले सुद्धा एकदा मला असं वाटतं की एका प्रोग्राम मध्ये होते आणि त्या तिथे सत्कार प्रोग्राम झाला होता. आशिष मेश्राम याच्या काहीतरी होतं, अंकुश मेश्राम याचा तो सत्कार होता. तर बाबासाहेब आणखी समोर सांगतात, पण मला लोकांना एक प्रश्न विचारायचा वाटतो की तुम्ही समाजाच्या मुलांसाठी स्वतः खस्ता खाऊन शिक्षण देता, मुले शिक्षण संपादन करतात आणि केल्यानंतर तुमच्या समाजासाठी उन्नती तीर्थात काही करणार की नाही, तुम्ही त्यांच्याकडून त्यांच्या बाबत काही प्रतिज्ञा लेख लिहून घेता का? आता बाबासाहेब म्हणत आहे की तुम्ही विद्यार्थ्यांसाठी एवढा खस्ता खाऊन त्यांच्यासाठी यूपीएससी एमपीएससी क्लासेस तुम्ही विहारामध्ये चालू करता आणि चालू केल्यानंतर ते यूपीएससी एमपीएससी पास होतात, नोकरीवर लागतात आणि त्यानंतर ते समाजासाठी काय? तर बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीतच हा प्रश्न निर्माण केलेला आहे. मला एक प्रश्न विचारायचा असा वाटतं की तुम्ही समाजाच्या मुलांसाठी स्वतः खस्ता खाऊन शिक्षण देता, ती मुले शिक्षण संपादन करून गेल्यानंतर तुमच्या समाजाच्या उन्नतीसाठी काही करतात का आणि करणार आहेत का? तुम्ही त्यांच्याकडून त्याबाबत काही प्रतिज्ञा लेख लिहून घेता का? हे बाबासाहेब त्यावेळेस सांगतात. परंतु आज समाजामध्ये नोकरीमध्ये लागलेले लोक बाबासाहेबांच्या 18 मार्च 56च्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की 25 वर्षा पहिले मी या समाज कार्यामध्ये आलो तर माझ्या समोर 3 उद्देश होते. एक की शिक्षणाचा प्रवाह हे माझ्या समाजाच्या घरोघरी न्यावं. दुसरं बाबासाहेब म्हणतात नोकरी, आणि तिसरी बाबासाहेब म्हणतात की हे दोन्ही गोष्ट माझ्या हयातीत पूर्ण झाल्या आणि येणाऱ्या दिवसामध्ये हे सक्षम होणार. परंतु बाबासाहेब तिसरी गोष्ट सांगतात की माझ्या राहिलेल्या गरीब जनता, जे ग्रामीण भागातील गरीब जनतेपर्यंत